मध्ये एक्सरसाइज 5.1 आहे. 3 क्वेश्चन आहे एक्सरसाइज 5.1 मध्ये. त्यातला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर काय आहे पहिला क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो? त्यात टोटल 7 क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 5.1 काय म्हणतो पहिला क्वेश्चन? सांगा बरं, कोण सांगते? Find the area of region bounded by the following curve x-axis and the given lines. First आहे y is equals to 2x, x is equals to 0 आणि x is equals to 5. व्हेरी गुड. तर एरिया बाउंडेड बाय द कर्व गिवन बाय द लाईन, गिवन बाय द लाईन एरिया जो कव्हर केलेला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला. तर इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू 2x. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला स्टेप फॉलो करताना, तर ड्रॉ करून घे त्याचा ग्राफ. जसा ग्राफ येणार आहे तसा ग्राफ ड्रॉ करा. तर y इज इक्वल्स टू 2x हा आहे. तर x इज इक्वल्स टू 5, 0 to 5 म्हणजे इथून 5 पर्यंत हा पॉइंट. याला जर आपण 5 कन्सिडर केलं तर हा 0, x, x डॅश, y डॅश. तर हा एवढा रिजन जो त्यानं बाउंड केलेला आहे ना, या रिजनचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर सरळ सरळ एरिया बाउंड बाय लाईन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय आहे, y इज इक्वल्स टू dx. कारण की फंक्शन x मध्ये आहे म्हणून dx घेतला. आणि लिमिट कुठून कुठपर्यंत आहे? 0 to 5. इंटिग्रेशन 0 to 5. y ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 2x इंटू dx. इंटिग्रेशन 0 to 5. 2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशनच्या, फक्त इंटिग्रेशन कशाचं येईल? एक्सचं विथ रिस्पेक्टिव्ह dx. सांगा मग मला एक्सचं इंटिग्रेशन काय येतो? 2 कॉन्स्टंट बाहेर, एक्सचं इंटिग्रेशन 2x square upon 2. आणि लिमिट काय आहे? 0 to 5. 0 to 5. 2 to गेट. आता काय करावं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे? 5 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 स्क्वेअर युनिट. एरिया स्क्वेअर युनिट मध्ये दाखवतो म्हणून स्क्वेअर युनिट. तर झालं. असं इझियर वेनं सॉल्व्ह होणारे क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 झाला सॉल्व्ह. बघा किती इझी होता. फक्त तुम्हाला ग्राफ समजला पाहिजे कसा काढायचा आहे. ग्राफ समजल्यानंतर फंक्शन ज्याचा एरिया काढायला सांगितला तो एरिया, त्याचा फॉर्म्युला, लिमिट कोणती दिलेली आहे ते लिमिट ते ठेवायची आणि त्याला कॅल्क्युलेट करत न्यायचं. आणि हे डिफायनेट इंटिग्रेशन मध्ये आपण पाहिलंच आहे कसं सॉल्व्ह करावं लागते. डिफायनेट इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं, आन्सर फाइंड आउट केलं. आहे का काही डिफिकल्टी यात? आहे का काही डिफिकल्टी? एवढं डिफिकल्ट नाही आहे जेवढं तुम्ही समजता. फक्त ग्राफ त्याचा व्यवस्थित समजला पाहिजे. तर यातला पहिला क्वेश्चन झाला सॉल्व्ह, ज्यामध्ये आपण काय सॉल्व्ह केलेलं आहे? एरिया बाउंडेड बाय द लाईन. लाईन काय होती? y इज इक्वल्स टू 2x. या लाईनला लिहू शकता तुम्ही की ही लाईन आहे y इज इक्वल्स टू 2x, कारण की त्याची लिमिट आपण पाहिली 0 to 5 दिलेली आहे x ची लिमिट. तर 0 पासून 5 पर्यंत म्हणून 5 वर येणारी लाईन आहे ती. आणि y एक्सिसचं इक्वेशन असल्यामुळे y एक्सिसचं हो ग्राफ काढावा लागणारच आहे तुम्हाला. ग्राफ काढल्याशिवाय समजणार नाही. ग्राफ काढायचा तेव्हाच मग कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे समजते ना तुम्हाला की लिमिट कुठून कुठपर्यंत आहे. y एक्सिसचं इक्वेशन होतं म्हणून y एक्सिसची लाईन आली. हे जर x एक्सिसचं इक्वेशन असतं तर x एक्सिसवर लाईन आली असती. ते ग्राफ काढता येतच तुम्हाला, असं काही डिफिकल्टी नाही आहे ग्राफ काढण्यामध्ये. तर हा समजला का सांगा, मग दुसरा समजावून सांगतो. व्हेरी गुड. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे सांगा. x is equals to 2y. हा व्हेरी गुड. आणि लिमिट काय दिलेली आहे? y इज इक्वल्स टू 0 आणि y इज इक्वल्स टू 0 to 4. बरोबर आहे. आता x इज इक्वल्स टू 2y दिलेला आहे, म्हणजे ग्राफ काढावा लागेल आहे. एक्स एक्सिसचं इक्वेशन जर असलं तर ते y एक्सिसले पॅरलल असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 0, हा 0 आणि इथं 4 कुठं आहे? हा 4. म्हणजे या पॉइंट मधून जाईल आपली लाईन. इक्वेशन काय आहे? x इज इक्वल्स टू 2y. हा जो एरिया त्याने बाउंड केला आहे ना, हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आता. हा जो एरिया त्याने बाउंड केलेला आहे लाईननी, हा एरिया फाइंड आउट करायचा. हा x डॅश, y डॅश दिलेलं होतं. एक्स एक्सिसचं इक्वेशन y एक्सिसला पॅरलल. एक्स एक्सिसचं इक्वेशन या टाइप मध्ये येईल.
2y असल्यामुळे तर आपल्याला एरिया बाउंडेड बाय लाईन काढावं लागणार आहे. आता कसं काढू? एरिया बाउंडेड बाय द लाईन x इज इक्वल्स टू 2y इज इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत आहे? 0 to 4. इक्वेशन काय दिलेलं आहे? x विथ रिस्पेक्ट टू dy. इथं dy काय घेतलं? कारण की फंक्शन पाहायचा, फंक्शन वायचा दिलेला आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू dy घेतली. x ची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ? x ची व्हॅल्यू काय आहे? 2y विथ रिस्पेक्ट टू dy. हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन कशाचं होईल? फक्त वायचं विथ रिस्पेक्ट टू dy. सांगा मग वायचं इंटिग्रेशन. y square by y square upon 2. व्हेरी गुड. y स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट काय आहे? 0 to 0 to 4. हा 2 आणि हा 2 गेट. Answer. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 4 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16 मायनस 0 इज इक्वल्स टू 16 स्क्वेअर युनिट. एरिया बाउंडेड बाय द लाईन गिवन ॲज. आहे का काही असं डिफिकल्ट? आहे का डिफिकल्ट? बघा, सगळ्यात अगोदर पाहायचं की फंक्शन किंवा क्वेश्चन काय दिलेलं आहे ते चेक करायचं. क्वेश्चन जसा दिलेला आहे त्यानुसार ग्राफ ड्रॉ करायचा. असा रफली जरी ड्रॉ केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ग्राफ पेपर पाहिजेच असं काही नाही, रफली ड्रॉ करून घ्यायचा. रफली ड्रॉ कशासाठी करायचा? आपल्याला समजलं पाहिजे की नेमका आपला फंक्शन काय आहे आणि तो किती एरिया कव्हर करत आहे. तोच एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जसं इथं x इज इक्वल्स टू 2y हा आपला एरिया होता, त्यानुसार आपण त्याची लिमिट घेतली, त्या लिमिटनुसार त्यांना हा एरिया कव्हर केलेला आहे. तो एरिया आपण फाइंड आउट करून राहिलो. मग एरिया बाउंडेड बाय द लाईन x इज इक्वल्स टू 2y तो ठेवला आणि तो ठेवल्यानंतर सरळ सरळ x ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू dy. का घेतलं dy इथं? dx का नाही घेतलं? कारण की आपला जो फंक्शन आहे तो y च्या फॉर्ममध्ये आहे. हा y च्या फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्याला इथं dy घ्यावा लागला. मग तो फंक्शन ठेवला x च्या ठिकाणी 2y, 2 कॉन्स्टंट बाहेर. इंटिग्रेशन y चा घेतला, वायचा इंटिग्रेशन y स्क्वेअर अपॉन 2. जसा x चा होतो x स्क्वेअर अपॉन 2 तसा y चा y स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट 0 to 4 ठेवली. त्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा 2 आणि हा 2 डिवाइड होता, कॅन्सल झाला. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर केलं 16 मायनस 0 येईल. 16 मायनस 0 म्हणजे 16 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे या लाईनचा एरिया बाउंडेड बाय द रिजन इज 16 स्क्वेअर युनिट. सेकंड वाला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड. समजला का? समजला का? हा, व्हेरी गुड. थर्ड वाला पाहू आता. समजला का ईश्वर? थर्ड वाला बघा आता. थर्ड वाला सांगा काय आहे क्वेश्चन. x is equals to 0, x is equals to 5, y is equals to 0, y is equals to 4. ओके. आता याला जर पाहिलं ना तर हा थोडा कसा आहे. यस यस यस. हा याला जेव्हा पाहिलं ना तर याच्यामध्ये फंक्शन तर कुठं दिसूनच नाही राहिला. आता फंक्शन दिसत नाही आहे तर मग काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही, फक्त ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ केल्यावर आपला क्वेश्चन अर्ध्यापेक्षा जास्त तिथं सॉल्व्ह होऊन जातो. ग्राफ ड्रॉ करू. x डॅश y डॅश. आता x इज इक्वल्स टू 0 म्हणजे इथं आला, x इज इक्वल्स टू 5 म्हणजे एवढ्यात येईल. ही लाईन कशाची आहे? x इज इक्वल्स टू 5 ची. त्यानंतर y इज इक्वल्स टू 0 इथंच आला आणि y इज इक्वल्स टू 4 म्हणजे एवढ्यात कुठं तरी येईल. काय आहे? y इज इक्वल्स टू 4 ही लाईन आली आणि x इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे इथून इथपर्यंत जाईल तो. असा आपल्याला एरिया काढायचा. हा बाउंड झालेला, हा जो एरिया बाउंड केला नाही यांनी, हा फाइंड आउट करायचा आपल्याला की नेमका हा एरिया किती आहे. तर त्यानुसार एक्सचं इक्वेशन दिलेलं आहे, वायचं इक्वेशन दिलेलं आहे, y इज इक्वल्स टू 4 दिलेलं आहे आणि y इज इक्वल्स टू 4 दिलेलं असताना आपल्याला लिमिट सुद्धा सांगितलेली आहे त्यांनी. तर त्यानुसार एरिया बाउंडेड बाय द लाईन बघा. एरिया बाउंडेड बाय लाईन्स, एरिया बाउंडेड बाय द लाईन्स आर
गिवन ॲज कशाचं इंटिग्रेशन घेऊ आपण एक्स इज इक्वल्स टू वायचं इंटिग्रेशन घेऊ. म्हणजे काय होईल, एक्सच्या लिमिट दिलेल्या आहे ना किंवा वायच्या लिमिट सुद्धा दिलेल्या आहे, त्यानुसार आपण त्याला काढू शकतो. जर वाय घेतला तर बघा कसं, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन वाय इंटू डी एक्स आणि इंटिग्रेशन एक्सच्या घेऊ 0 to 5. इंटिग्रेशन वायची व्हॅल्यू काय आहे इथं, वायची व्हॅल्यू किती आहे, एक 0 आहे आणि एक 4 आहे, तर आपण 4 ठेवू कारण की 4 पॉईंट पासून एरिया कव्हर झालेला आहे ना, तो हा 4 पॉईंट आहे, इथून इथपर्यंत 4 हा एवढा एरिया काढायचा आहे ना, म्हणून वाय काय घेऊ 4 घेऊ विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. 4 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन 0 to 5. 4 जर राहिला, 4 जर बाहेर काढला इथं काय राहणार आहे मग 1चा. सांगा 1चं इंटिग्रेशन काय ते, एक्स त्याची अप्पर लिमिट लोअर लिमिट लावून द्या 0 to 5. आता एक वेळा अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिट, तर करा 4 इंटू एक्स म्हणजे 5 मायनस 4 बाहेर आहे 0, 5 मायनस 0 म्हणजे किती, 5 4 जा 20 स्क्वेअर युनिट. काय येईल आन्सर त्याचं 20 स्क्वेअर युनिट. समजलं का काय केलं तर, फंक्शन दिलेलं नव्हतं, फक्त लाईन्स दिलेल्या होत्या. त्या लाईन्स दिलेल्या असल्यामुळे आपण त्या लाईन्स वरून काय केलं, फंक्शन फॉर्म केलं, कारण की त्या ग्राफ वरून समजलं आपल्याला की किती एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे. तसा वायची व्हॅल्यू दिलेली होती म्हणून वायची व्हॅल्यू पुट केली, तिथं पाहिल्यावर ते दिसले आपल्याला. समजलं का सर? एक वेळा तो ग्राफ सांगा कसा काढला. ग्राफ फक्त हा दिलेले जे पॉईंट होते ना ते दाखवले. एक पहिला पॉईंट दाखवला एक्स इज इक्वल्स टू 0 तर 0, त्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 5 तर 5 पॉईंट इथं आहे, त्याची एक लाईन ड्रॉ करून घेतली. नंतर वाय इज इक्वल्स टू 0 म्हणजे इथंच आहे. त्यानंतर वाय इज इक्वल्स टू 4 तर इथून जाणारी लाईन. आता वाय इज इक्वल्स टू 4 हा पॉईंट आहे, तर त्या 4 पॉईंट वरून इथून 5 4 आणि 0 एक्स इज इक्वल्स टू 0 ची लाईन अशी जाईल ना. जर 4 पॉईंटवर घ्यायची असली तर आपल्याला इथून एक ड्रॉ केली लाईन, म्हणजे हा एरिया त्या तीनही लाईननी कव्हर केला. म्हणजे चारही लाईननी, तीन नाही चारही लाईन. वाय इज इक्वल्स टू 0 म्हणजे हाच, एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे हाच, एक्स इज इक्वल्स टू 5 म्हणजे हा आणि वाय इज इक्वल्स टू 4 म्हणजे हा. चारही लाईननी एवढा एरिया कव्हर केला आणि या एरियाचा आपल्याला काय करायचं आहे, हा जो एरिया कव्हर झाला त्याचा एरिया फाइंड आउट केला आपण. त्या लाईननी बाउंडेड केलेला एरिया आहे तो, चारही लाईननी बाउंडेड केलेला एरिया. मग तिथं वाय ठेवला कारण की वाय हा पॉइंट आहे ना त्यामध्ये, आणि लिमिट आपण 0 to 4 घेतली, 0 to 5 घेतली, एक्स एक्सिस ची लिमिट घेतली. एक्स इज इक्वल्स टू 0 आहे ना, एक्स इज इक्वल्स टू 0 असल्यामुळे 0 मधून पास केली या पॉइंट पर्यंत. एक्स इज इक्वल्स टू 5 टू एक्स इज इक्वल्स टू 0. समजलं का? चला मग 4th नंबरचा सॉल्व करूया. सॉल्व करावं लागणार आहे तुम्हाला, त्याच्याशिवाय समजत नाही. प्रॅक्टिस करा. काल जे आपण रिव्हिजन घेतली ना त्याची, काल जे टॉपिक पाहिले ते व्यवस्थित समजून घ्या. सांगा 4th क्वेश्चन काय आहे यातला. हा x is equals to 0, x is equals to pi by 2. ओके. y इज इक्वल्स टू साइन एक्स. साइन एक्सचा ग्राफ काढला नाही काढला तरी काही प्रॉब्लेम नाही. साइन एक्स किती एरिया बाउंड करतो, सरळ सरळ निघते, कारण की फंक्शन दिलेलं आहे. ग्राफ काढायचे असेल तर तुम्हाला 11th मध्ये वाय एक्सिसचा ग्राफ किंवा y इज इक्वल्स टू साइन एक्सचा ग्राफ दिलेला आहे, कसा निघतो म्हणून तो पाहायचा, तो काढू शकता. तर सरळ सरळ आपण एरिया बाउंडेड बाय y is equals to sin x is equals to इंटिग्रेशन कुठून आहे 0 to pi by 2 y into dx, कारण की sin x असल्यामुळे इंटिग्रेशन 0 to pi by 2
वायच्या ठिकाणी काय पुट करायचं, साइन एक्स. सांगा साइन एक्सचं इंटिग्रेशन. मायनस कॉस लिमिट काय आहे, 0 to π/2. बरोबर आहे. एक वेळा अप्पर लिमिट मायनस कॉस π/2 मायनस कॉस 0, मायनस साइन बाहेरच घेतो. कॉस π/2 ची व्हॅल्यू कॉस π/2 0 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू. आता -0 -1 म्हणजे -1, मायनस आणि -1, मायनस मायनस +1, 1 स्क्वेअर युनिट हा एरिया बाउंड करतो y इज इक्वल टू साइन एक्स. देअरफॉर एरिया बाउंडेड बाय y इज इक्वल टू साइन एक्स इज 1 स्क्वेअर युनिट. एक स्क्वेअर युनिट एवढा एरिया बाउंड करतो आपला फंक्शन. तो तुम्हाला 11 मध्ये मिळणार आहे. ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही ट्राय करत चला, जरा असा शोधत चला. ग्राफ सांगितला तर तुम्ही शोधणारच नाही ना मग घरी जाऊन. पुस्तकही नाही उघडणार. पुस्तक उघडलं तर फॉर्म्युले डोळ्या खालून जाते. एक काम करताना 2-4 काम होतात. मग 11चं पुस्तक उघडल्यावर ट्रिग्नोमेट्री वाचणं पण होते. ट्रिग्नोमेट्रीच्या डोळ्या खालून जाते फॉर्म्युले. पीडीएफ मिळते ना, पीडीएफ डाउनलोड करता येते मोबाईलवर. पीडीएफ, त्या पीडीएफ मधून पाहू शकता. कारण नाही, कारण असले तर खूप सारे कारण आहेत आणि इच्छा असली तर रस्ते मिळतात. डायरेक्ट गुगलला विचारलं तर गुगलही सांगतो द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू साइन एक्स इज, फटाफट फटाफट देतो गुगल मग आन्सर. इच्छा पाहिजे, रस्ते होतात तयार. तर 4th नंबरचा झाला. आता 5th नंबरचा पाहूया. हा बोला. y इज काय दिलेलं 5th नंबरचा क्वेश्चन. xy is equals to 2. xy दिलाय का, xy इज इक्वल टू 2. ओके, x is equals to 1 and x इज इक्वल टू x is equals to 4. ओके. तर अशा प्रकारे दिलेला ग्राफ आहे xy इज इक्वल टू 2. त्यावरून आपण काय करून घेऊ, इथं y चं फंक्शन तयार करून घेऊ. y चं फंक्शन तयार करण्यासाठी हा x इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होईल, म्हणजे जर आपण ग्राफ काढला याचा 0 x x डॅश y y डॅश x इज इक्वल टू 1 म्हणजे इथून x इज इक्वल टू 4 इथं, म्हणजे एवढा जो त्याने एरिया कव्हर केला, हा एरिया काढायला सांगितला मग त्यामुळे आपल्याला. ओके, हा x इज इक्वल टू 1 आणि हा x इज इक्वल टू 4. एवढा एरिया कव्हर जो झाला तेवढा एरिया फाइंड आउट करायला सांगितला. एवढा एरिया फाइंड आउट करूया युजिंग दिस फंक्शन. तर एरिया बाउंडेड बाय द लाइन्स x is equals to 1 and x is equals to 4 is equals to इंटिग्रेशन काय आहे 1 to 4 y is equals to dx. फंक्शन x मधला आहे म्हणून dx घेतलं, फंक्शन y मधलं असतं तर dy घेतलं असतं. इंटिग्रेशन 1 to 4, y ची व्हॅल्यू काय आहे 2/x इंटू dx. 2 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन 1 to 4 1/x इंटू dx. ओके, सांगा मला 1/x चं इंटिग्रेशन काय होते. log x. व्हेरी गुड, log x. लिमिट जो आहे ते पुट करा 1 to 4. बरोबर आहे. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 जच्या तसाच. log 4 मायनस log 1. log 1 ची व्हॅल्यू काय राहते, -0 म्हणजे 2 इंटू log 4. आता इथं लॉगचा फॉर्म्युला लागतो कोणता, log a रेस टू दी पॉवर काय, log m इंटू log a जर असेल त्याला लिहितो log a रेस टू दी पॉवर ऑफ m.
म्हणजे हा जो 2 आहे या 4च्या डोक्यावर जाईल, म्हणजेच लॉग 4चा स्क्वेअर. म्हणजेच काय, लॉग 4चा स्क्वेअर म्हणजे काय, 16 स्क्वेअर युनिट. आणि याची व्हॅल्यू लॉग टेबल वरून काढू शकतो. तर हा झाला एरिया बाउंडेड बाय द लाईन्स. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन, छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. दिलेला फंक्शन एक्स वायचं मल्टिप्लिकेशन होतं. एक तर आपण त्याला वायच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकलो असतो, एक तर एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकलो असतो. आपण एक्सच्या फॉर्ममध्ये कन्सेप्ट का केला, कारण की लिमिट आपल्याला एक्सची दिली होती, म्हणून फंक्शनला एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. एक्स तिकडे पाठवला, वाय न पाठवता, कारण की एक्सची लिमिट दिलेली आहे. आता सरळ सरळ हा फंक्शनला जर तू इंटिग्रेट केलं टेकिंग लिमिट 1 to 4, देन वी कॅन सॉल्व इट. वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू ठेवली 2/x, 2 कॉन्स्टंट काढला, 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स. अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवली, अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस केली, लॉग 1 ची व्हॅल्यू 0. 2 इंटू लॉग 4, 2 इंटू लॉग 4 साठी फॉर्म्युला लावला, m log a इज इक्वल्स टू लॉग a रेस्ट टू दी पॉवर ऑफ m जर लिहू शकतो. हा 2 याच्या डोक्यावर गेला 4चा स्क्वेअर झाला, 4चा स्क्वेअर म्हणजे 16, लॉग 16 स्क्वेअर युनिट. त्याचा एरिया बाउंडेड बाय द रिजन किंवा एरिया बाउंडेड बाय द लाईन. 5th नंबरचा क्वेश्चन. मी म्हटलं होतं ना की इझी आहेत कन्सेप्ट, खूप इझी आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, 5th नंबरचा. याच्यानंतर 6 नंबरचा होमवर्क द्यायचा का तुम्हाला, ते राहिलेले 2? काय आहे 6 नंबरचा सांगा, मी कन्सेप्ट सांगतो, त्यानंतर तुम्ही ते होमवर्क करू शकता. कन्सेप्ट सांगतो कशा येतात. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स, एक्स इज इक्वल्स टू 0 अँड एक्स इज इक्वल्स टू 4. असंच आहे ना. जर तुम्ही मागच्या वर्षी जर पाहिले असेल तर हे जे इक्वेशन आहे हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. पॅराबोलाचा जो ग्राफ असतो तो पॅराबोलाचा ग्राफ या सिच्युएशन मध्ये राहतो. असा ग्राफ येतो पॅराबोलाचा. आता असा ग्राफ आल्यामुळे आपल्याला याचा काय करावा लागतो, एरिया बाउंडेड बाय द रिजन. हा एरिया बाउंडेड बाय द रिजन हा काढावा लागतो. तर पॅराबोलाचं जे इक्वेशन असते ते डबल असते, डबल, कारण की एवढा रिजन आणि पुन्हा एवढा रिजन, हा अर्धा आणि हा अर्धा, 1 आणि 1 2, डबल काढावा लागेल एरिया. हाच एरिया डबल काढावा लागेल. कसा, एरिया बाउंडेड बाय वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स इज डबल द कर्व. म्हणजेच याला जर कन्वर्ट केलं, वाय स्क्वेअरला कन्वर्ट करू, कसं, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स टेकिंग स्क्वेअर रूट, काय होईल, स्क्वेअर रूट अंडर रूट एक्स होईल. बरोबर आहे, अंडर रूट एक्सच होईल ना हे. आता याचा जो एरिया बाउंडेड बाय पॅराबोला काढायचा आहे, बाउंडेड बाय पॅराबोला इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, कुठून कुठपर्यंत आहे, 0 to 4, डबल येतो म्हणून 2 लिहिलं. काय आहे, y इंटू डी एक्स, वायची व्हॅल्यू 2 इंटिग्रेशन 0 to 4, वायची व्हॅल्यू अंडर रूट एक्स इंटू डी एक्स, अंडर रूट एक्सचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन विचारलं, बरोबर सांगा. व्हेरी गुड. 2 काढला तर हा 2 अंडर रूट एक्स, लिमिट ठेवा 0 to 4, 0 to 4 लिमिट ठेवल्यानंतर हा 2 आणि हा 2 4 होऊन जाईल. 4 एक वेळा 4 ठेवू, अंडर रूट 4 मायनस अंडर रूट 0, अंडर रूट 4 आणि अंडर रूट 0, 4 अंडर रूट 4 ची व्हॅल्यू 2 मायनस 0,
4 into 2 is equals to 8 square unit. कोणत्या नंबरचा? 6th नंबरचा क्वेश्चन. याच्यानंतर कोणता राहिलाय क्वेश्चन? एकच राहिला ना 7 नंबरचा. किती क्वेश्चन आहे? 7च आहे. 7च क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन राहिला 7 नंबरचा. तर तो होमवर्क ट्राय करा आणि काही डिफिकल्टी आली तर सांगा.